सेकंडच्या मॅचेस असल्यामुळे सर आम्हाला जास्त बोलता येईल नाहीतर का नाही दुसऱ्या मिनिटाला ती खेळाडू येणार पुन्हा त्याने ओरडायचं नाही खोळ्यात काढली म्हणून माईकवर. बसा सर इथं बसा. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत अमर आणि संजय जाधव दोन्ही फलंदाज. इकडे द्या. आणि कधीच आहे गॉगल एक सापडलाय ओळख पटवून घेऊन जायचं आहे. ठीक आहे ओळख पटवून घेऊन जायचं आहे. बॉलर्स राहुल 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 राहून दे. राहुल तिथे टाका. राहुल. आणि थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होत आहे. बघूया चेअरमन चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा शाहूवाडी पर्व पहिले आणि या टुर्नामेंट मधील हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील हे 4 संघ. बघूया या चेअरमन चषक ट्रॉफीवरती कोण नाव कोरतय आपलं, कोणता संघ विजेता होतोय. आणि आमचे बंधू मित्र यशराज आणि बंटी एक अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही स्वागत. सोबत दया डंबे आणि पंच सनी बाबा आणि पॉटिंग अतिशय सुंदर कामगिरी करतायत. बघूया सामन्याला सुरुवात होते आणि या सामन्यातील पहिला चेंडू किती वेळाने पडतोय बघूया. त्यांचं अजून नियोजन चाललंय. आणि या सामन्याला सुरुवात होते. राऊंड द विकेटचा मारा करतायत बघूया. आणि या सामन्यातील पहिला चेंडू आणि खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्याच पद्धतीचा सुंदर असा फटका लगावलाय. आणि किती धावा प्राप्त केलेत लाईनमन. आणि या पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटकार लगावत 4 धावांचा चटका लगावलाय. सुंदर असा फटका 4 धावांचा चटका पहिल्या चेंडूवरती येतोय. खणखणीत झणझणीत असा चौकार. बघूया दुसरा चेंडू सरांच्यासाठी. सुंदर अशा पद्धतीचा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केले. मुंडा मारून दाखवलाय. हम भी कुछ कम नाही. दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद होत आहेत. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका सजवला पण दुसऱ्या चेंडूवरती चटका लगावला. सुंदर असं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालंय गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार खेचला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती झेलबादची विकेट मिळवून दिलेली आहे आपल्या संघाला. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येत आहेत. युवराज युवी. बघूया कशा पद्धतीची फटकेबाजी करतायत. युवराज सिंगची आठवण करून देतायत का. सुंदर अशी खेळी करतायत का. बघूया आपल्या संघासाठी युवराज सर काय करतायत. करवीर आणि गगन बावडा. सुंदर असा सामना रंगतोय. या सामन्यातील पहिल्या ओव्हर मधले 2 चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चौकार खेचत दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त झालेली आहे झेलबाद स्वरूपात. आणि बघूया तिसरा चेंडू युवराज सरांसाठी. आणि युवराज सर काय करतायत बघूया. वैयक्तिक पहिला चेंडू फेस करतील युवराज सर. आणि ओव्हर मधला तिसरा चेंडू. आणि पंचांच्या कडून वाईटचा निर्णय. आणि हा वाईट असा पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती 1 धाव प्राप्त होते करवीर संघाला. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत युवराज सरांसाठी.
आणि सुंदर असा फटका लगावलाय आणि हा चौकार मिळवलाय. सुंदर असा फटका, 4 धावांचा चटका. ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू सीमा रेषा पार आणि येतोय झणझणीत चौकार. आपले इरादे स्पष्ट करून आलेले आहेत सर. बघूया. बरोबर आहे. शेवटला सांगायचं. पुढचा चेंडू सरांसाठी आणि त्याच पद्धतीचा फटका लगावलाय आणि या चेंडूवरती 1 धाव प्राप्त केली आहे. सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. या षटकातील चौथा चेंडू झालाय आणि बघूया फिल्डिंग मध्ये थोडीस सुंदर असा सामना रंगतोय आणि सामना करतायत अमर. बघूया आणि सुंदर असा फटकावलाय चेंडू आणि तितकीच सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळालंय. थोडस हंबल होत आहेत पण काय अडचण नाही. सुंदर असा निर्धाव पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि अमर या चेंडूवरती किती धावा खेचण्याचा प्रयत्न करतायत. राहुल सरांची तितकीच सुंदर अशी चाणाक्ष गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाले. बघूया पुढचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती खरपूस समाचार घेत थोडीशी मिस फिल्डिंग होते. बघूया आणि खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत तरी सुद्धा 2 धावा खेचण्यात यश आणि तिसरी धाव पूर्ण होईल का. 3 धावा खेचल्यात आणि जरा लक्ष द्या. खेळाडू दुखापतग्रस्त झालाय. दगडावरती गुडघा आदळलाय. जरा जरा बघा सर काय झालंय. पाणी बघा, पाणी पाणी. हा 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 सर स्प्रे घेऊन जावा, जरा बघा काय झालंय. आणलाय आणलाय. बघा बघा त्यांना उचलून घ्या, बाहेर घ्या, उचलून घ्या, उचलून घ्या. इथं घ्या, इथं घ्या. पुन्हा खेळण्याचा निर्णय घेतलाय. निर्णयाचं स्वागत आहे सर. हा ओर या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 13.
आणि संजय आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक संजय कांबळे सर. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत संजय कांबळे सर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते 13, एक बाद 13. आणि बघूया संजय सर आपल्या संघासाठी काय करतायत आणि सामना करतायत अमर. आणि पहिला चेंडू अमर यांच्यासाठी. स्ट्राइक वरती आहेत अमर आणि नॉन स्ट्राइक वरती आहेत युवराज आणि गोलंदाजी मार्क वरती आहेत संजय. संजय यांचा पहिला चेंडू अमर यांच्यासाठी. बघूया किती धावा खेचतायत काय करतायत. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू ऑफच्या दिशेने आणि एक धाव खेचण्यात यशस्वी. खोचक अशा पद्धतीची बॉलिंग संजय यांच्याकडून पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू. सुंदर असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. या चेंडूवरती एक धाव खेचण्यात यशस्वी झाल्यात अमर आणि आता सामना करतील युवराज. या षटकातील दुसरा चेंडू असेल. बघूया सुंदर असा सामना रंगतो या ठिकाणी आणि या षटकातील दुसरा चेंडू सामना करतील युवराज. आणि बघूया सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू. या चेंडूवरती एक धाव खेचलेली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. जखडून ठेवण्याचा अतिशय काटोकाट प्रयत्न केला आहे संजय सरांनी. सुंदर अशी गोलंदाजी करतायत. बघूया तिसरा चेंडू. 2 चेंडूंवरती 2 धावा मिळालेल्या आहेत. आणि बघूया तिसरा चेंडू या ठिकाणी. बघूया आणि हा वाईट पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती एक धाव अतिरिक्त धाव मिळालेली आहे करवीर संघाला. बघूया तिसरा चेंडू आणि कशा पद्धतीचा चेंडू टाकतायत या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा वाईट असा चेंडू आणि या चेंडूवरती अतिरिक्त धाव मिळते आहे. संघाच्या धावसंख्येत 1 ने बढत होते आहे. लगतचे 2 चेंडू वाईट फेकले आहेत सरांनी आणि धावसंख्येत बदल होऊन धावसंख्या पोहोचते आहे 17 या आकड्यावरती. आणि 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू बघूया. लगतचे 2 चेंडू वाईट आले आहेत. तिसरा चेंडू आणि सुंदर अशा पद्धतीचा चेंडू टोलवून लावलाय. या चेंडूवरती एक धाव प्राप्त केलेली आहे आणि स्ट्राइक वरती येत आहेत युवराज. अमर सरांनी ऑफ लेगच्या दिशेने टोलवून चेंडू एक धाव या चेंडूवरती खेचण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि आता सामना करतील युवराज सर. बघूया युवराज सरांच्या बॅटल मधून काय मोठा फटका येतोय का. सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी आणि टोलवून लावलाय ऑफच्या दिशेने आणि डिक्लिअर झोन मध्ये 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. तितकी चतुर अशी बॅटिंग ही या ठिकाणी पाहायला मिळते युवराज सरांच्या माध्यमातून. अतिशय रोमांचक असा सामना रंगतो या ठिकाणी. गगनगिरी स्पोर्ट्स गगन बावडा विरुद्ध करवीर. आणि चौथा चेंडू. पाचवा चेंडू. ओ हो. सुंदर अशा पद्धतीचा उसळी घेणारा चेंडू. न समजणारा चेंडू. निर्धाव असा चेंडू. सरळ सरळ किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव असा चेंडू येतोय या ठिकाणी आणि या षटकातील हा अखेरचा चेंडू असेल. बघूया या चेंडूवरती युवराज सर किती धावा खेचण्याचा प्रयत्न करतायत. आपल्या संघाला काय सुंदर अशी कामगिरी करून देत आहेत. अतिशय चुस्त पद्धतीने टोलवलेला चेंडू
आणि या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. या षटकाच्या समाप्ती अखेर धाव संख्या होते 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 22. बघूया तिसरं षटक. सनी सर पॉवर प्ले संपला का? ओके. 2 षटकांच्या पॉवर प्ले अखेर करवीर संघाने 22 धावांचं लक्ष गाठलंय. बघूया किती मोठं आव्हान ते गगनगिरी संघापुढे ठेवतायत. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या होते 22. आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत. आणि तिसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत रामधन मुंडे सर. आणि सामना करतील अमर. रामधन मुंडे सर तिसऱ्या षटक घेऊन येत आहेत. आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. आणि बघूया रामधन मुंडे सर आपल्या संघासाठी काय करतायत. आणि सामना करतील अमर. सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. तितकीच चतुर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गेल्या 2 दिवसापासून सुंदर असे सामने रंगतायत. आणि बघूया पहिला चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा वाईट पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती अतिरिक्त धाव मिळते करवीर संघाला. बघूया आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती खरपूस असा समाचार घेतलाय. आणि सुंदर असा फटका. 6 धावांचा चटका. या सामन्यातील पहिला षटकार. लाईनमन कोण आहे? जावा जावा बॉला ना. लाईनमनांनी कामगिरी आपली काटेकोर निभावायची आहे. आणि रामधन सरांचा पहिला चेंडू वाईट होता. दुसऱ्या चेंडूवरती अमर सरांनी सुंदर असा फटका लगावत 6 धावांचा चटका केलाय. सुंदर असा फटका. 6 धावांचा चटका. आणि धाव संख्या होते 29. हा सर बॉल घ्या. लाईनमन कोण असतील त्यांनी बॉल बघायचा आहे. झाडाजवळ बॉल आहे, जाऊन बघायचा आहे. आणि अमर सरांच्या बॅटल मधून सुंदर असा फटका पाहायला मिळालाय. बघूया. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केले. निर्धाव पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. पहिला चेंडू वाईट पद्धतीचा होता. दुसरा आखूड टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूवरती खरपूस समाचार घेत 6 धावांचा चटका केला. आणि तिसरा चेंडू निर्धाव आला. बघूया पुढचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने टोलवलाय. आणि बघूया तितकीच सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी. एक धाव पूर्ण दुसरी धावेच्या प्रयत्नात. आणि दुसरी धाव ही पूर्ण. सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आहे संजय यांच्या. संजय ना नाही फिल्डर तानाजी संग्राम सरांच्याकडून सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आणि या चेंडूवरती 2 धावा खेचलेल्या आहेत. टोटल 3 चेंडू. हा तिसऱ्या पहिला वाईट, दुसरा षटकार, तिसरा निर्धाव. आणि या चेंडूवरती 2 धावा खेचल्या आहेत. आणि 2 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी. बघूया पुढचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू. आणि बघूया थोडस हंबल होत आहेत. आणि थोडस मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय.
आणि खेळाडूला बॉल लागलेला आहे, बघा जरा. पाणी घेऊन जायचं आहे, पाण्याची व्यवस्था करा सर. ओके आहे ना? कीपर क्लोज असेल तर एक धाव आहे सर. कीपर डीप असेल तर पळून काढायच्या. कीपर क्लोज असेल, वरती गेल्यानंतर धाव मागे तटला तर एक धाव आहे. निर्धाव उचलून गेला तर 2, उचलून गेला तर 2, टप्पा गेला तर 1. कीपर क्लोज असेल तर पाठीमागे तटला तरी एक धाव आहे. डिक्लेअर धावा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, कशा पद्धतीने आहेत त्या. आणि डॉट डॉट निर्धाव अशा पद्धतीचा चेंडू आणि मॅच बॉल घ्या सर. मॅच बॉल द्या सर. हा मॅच बॉल आहे. हा आणि बघूया पुढचा चेंडू. निर्धाव अशा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. थोडस मिसअंडरस्टँडिंग झालेलं पाहायला मिळालं या ठिकाणी. बघूया या षटकातील 5वा चेंडू असेल आणि 5व्या चेंडूवरती सामना करतील अमर. ओ हो, सुंदर अशा पद्धतीचा चेंडू, निर्धाव असा चेंडू कीपरच्या हातामध्ये सरळ जातोय. निर्धाव असा चेंडू येतोय. सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते रामधन सरांच्या माध्यमातून. आणि सामना करतायत अमर. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू. या चेंडूवरती किती धावा खेचतायत. सुंदर असा फटका आणि हा झेल सुटतोय. थोडीशी मिसफिल्डिंग या ठिकाणी. झेल सुटलेला आहे आणि जीवदान मिळालंय. या चेंडूवरती एक धाव येते. या षटका अखेरीस धाव संख्या होती आहे 32. 3 षटका अखेरीस धाव संख्या होते 32. आणि या सामन्यातील 4थं षटक कोण घेऊन येते बघूया. 3 षटकांचा खेळ शेष आहे अजून. हा सामना 6 षटकांचा आहे, त्यामुळं बघूया 4थं षटक घेऊन येत आहेत संजय कांबळे सर. हो, सुंदर अशी गोलंदाजी संजय सरांच्याकडून आपल्याला मगाशी पाहायला मिळाले. बघूया आता चौथ्या षटकातील पहिला चेंडू आणि निर्धाव अशा पद्धतीचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती निर्धाव. फटका सजवण्याचा प्रयत्न होता पण अयशस्वी होतोय फटका. आणि सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला संजय सरांच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू. आणि आडव्या बॅटरने फटका सजवला आहे. बघूया डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये आहे. किती धाव आहेत सर? सर एक असेल ना. 1 मिनिट. ओ सनी सर, 1 धाव आहे ना. एक धाव. आडव्या बॅटरने सजवलेला फटका या धाववरती डिक्लेअर झोन मध्ये. बघूया पुढचा चेंडू संजय सर यांचा. आणि स्ट्राइक वरती आहेत युवराज. चालतंय सर. डिक्लेअरला स्ट्राइक चेंज चालतोय. आणि सामना करतील युवराज.
बघूया पुढचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा निर्धाव अशा पद्धतीचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. सुंदर असं षटक या ठिकाणी पाहायला मिळते. 3 चेंडू होत आहेत आणि 3 चेंडूवरती एकच धाव खर्ची केली आहे. आपल्या संघासाठी कमबॅक करून देणारं हे षटक आहे. आणि चौथ्या चेंडूवरती आडव्या बॅटलने फटका सजवलाय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय. एक धाव खेचण्यात यशस्वी होत आहेत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता पण सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय. बघूया पुढचा चेंडू आणि सामना करतायत अमर. ओ हो रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणि हा निर्धाव असा चेंडू येतोय. रिव्हर्सचा फटका सजवण्याच्या प्रयत्नात होते पण चेंडू मिस होतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. सुंदर अशी बॉलिंग, सुंदर, खूपच सुंदर अशी. आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा. सुंदर असा चेंडू आणि या चेंडूवरती एक धाव खेचलेली आहे आणि या षटका अखेरीस धाव संख्या होते 35. या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्ची केल्या आहेत. कमबॅक करून देणारं हे षटक होतं. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव संख्या होती 35. पस्तीस म्हणजे पूर्वीचं काटावर पास. मिळता जुळता आकडा आहे. धाव संख्या होते 35. 4 षटका अखेरीस धाव संख्या होते 35. बघूया आणि पुढचं षटक. रामधन सर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती बोलवलेला आहे. रामधन सरांना अजून निर्णय चालू आहे आणि रामधन सर पुन्हा एकदा रामधन सर आपल्या संघासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत. सामना करतायत अमर. बघूया सुंदर अशी फटकेबाजी करण्याची गरज आहे करवीर संघाला आणि जकडून ठेवलंय ते गगनबावडा संघाने. 4 षटका अखेरीस धाव संख्या होते 35. बघूया 5वं षटक आणि रामधन सरांचं वैयक्तिक दुसरं षटक. या ठिकाणी 5व्या षटकातील पहिला चेंडू आणि सामना करतील अमर. बघूया आता या शेवटच्या 2 षटकांमध्ये किती मोठे फटकेबाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती खूप मोठा प्रहार आणि 6 धावा. सुंदर असा फटका. चेअरमन चषक 2026 चा हा सेमीफायनल चा पहिला थरार. या पहिल्या थरारामध्ये खरोखर बघायला गेलं तर आतापर्यंत थोडस जोखीम धरून फलंदाजी करताना आपण करवीर संघाला पाहतोय. गगनबावडा संघाने आतापर्यंत टिचून अशी गोलंदाजी या ठिकाणी मैदानावर केलेली आहे. बघायला गेलं तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये सरस ठरलेला हा गगनबावडा संघ पहिल्या दिवशी आपण खेळताना बघितलं आणि पुन्हा एकदा सेमीफायनल या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळाली. परंतु थोडासा 5व्या षटकामधला हा पहिला चेअरमन चषक 2026 हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी आहेत रामधन मुंडे सर. बघूया यांचा पुढचा चेंडू अमर सरांसाठी. पुन्हा एकदा अमर सरांनी मिडॉपला मारला हा
फटका आणि अतिशय सुंदर अशी रनिंग द बिटवीन या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 43. आताच आपल्या मैदानाला भेट देण्यासाठी शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष गणपती मांडवकर सर आलेले आहेत. सरांचं मनपूर्वक असं या मैदानामध्ये स्वागत आहे. पुढचा चेंडू बघूया आणि अंपायरचा निर्णय अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 44. कुठेतरी मापक आव्हानामध्ये भर घालताना अमर चांगल्या प्रकारची फटकेबाजी मैदानामध्ये करताना आपला पाहायला मिळतोय. अमर तसा अतिशय उत्कृष्ट असा पहिल्या दिवसामध्ये फलंदाजी करून चमक या मैदानावर दाखवली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी पटकावला होता. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अमरने अतिशय सुंदर असा 2026 चेअरमन चषकचा हा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अमर यांच्या बॅट मधून. अमरची बॅट आता तळपताना पाहायला मिळते आहे. आणि का तळपायला नको, कारण हा सेमीफायनलचा थरार त्यांना माहिती आहे. करो या मरो, आता जर आपण काही केलं नाही तर चेअरमन चषक 2026 फायनल आपल्याला खेळावं लागणार, खेळण्यापासून मुकावं लागणार याची संपूर्ण जाणीव आपल्या खांद्यावर घेतोय तो अमर. खरोखर चांगली फटकेबाजी करण्यामध्ये पटाईत असणारा अमर. आणि यानंतरचा पुढचा सामना आहे चंदगड वर्सेस शिरोळ असा दुसरा सेमीफायनलचा थरार या ठिकाणी या मैदानावर थोड्याच वेळामध्ये रंगणार आहे. अतिशय पहिल्या ओव्हरमध्ये रामधन मुंडे सरांनी अति सुंदर बॉलिंग या ठिकाणी केली होती. दुसरा ओव्हर थोडासा महागडा ठरतोय. बघूया कमबॅक करतात का आणि आपल्या संघासाठी संकटमोचक म्हणून या सामन्यामध्ये पुन्हा एकदा उभारी घेतात का हे बघावं लागेल. आतापर्यंत तरी अमर यांनी अति सुंदर अशी फटकेबाजी करून आपल्या संघाला सावरण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. पुढचा चेंडू रामधन सरांचा. पुन्हा एकदा अतिशय लॉंग ऑनला मारला हा फटका आणि बॉल जातोय चेअरमन चषक 2026 चा उत्तुंग षटकार. बॉल जातोय सीमा रेषे पार, हा बॉल जातोय षटकार. अतिशय सुंदर असा टोललेला चेंडू आणि दाखवून देतोय की हम भी खुशी से कम नाही म्हणत अमरने सुंदर असा षटकार ठोकून पुन्हा एकदा सांगितलंय की मोठ्या धावसंख्येपर्यंत आम्ही जाणार. याचं प्रचिती या ठिकाणी अमरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. थोडस रामधन मुंडे सर थोडस कमबॅक वर आलेले आहेत. चला सर, टीम मीटिंग थोडस टाळूया आणि सामना लवकरात लवकर या ठिकाणी चालू करूया. कुंभार सर बॉल या ठिकाणी 5व्या षटकामधील 4 ओव्हर या ठिकाणी 4 बॉल या ठिकाणी झालेले आहेत. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. बघायला गेलं तर या सामन्यामधील शेवटचे 8 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. बघूया या 8 चेंडू मध्ये किती धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी उभारतील. पुन्हा एकदा अमर यांच्या बॅट मधून गणगणित असा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दाखवून दिले अमरने, खरंच मी पहिल्या दिवशी मध्ये का चांगली बॅटिंग केली याचे प्रत्युत्तर या ठिकाणी परत एकदा सेमीफायनल या सामन्यामध्ये अमर सरांच्या बॅट मधून गणगणित चौकार चेअरमन चषक 2026 चा हा बघायला मिळतोय. या ठिकाणी धावफलकावर 60 धावा या ठिकाणी सजलेल्या आहे. अतिशय महागडे षटक या ठिकाणी मुंडे सरांकडून गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी टाकलं जातंय आणि कुठंतरी याचा फायदा नक्कीच करवीर संघाला मिळतोय. थोडस दडपणाखाली या ठिकाणी मुंडे सर या ठिकाणी बॉलिंग टाकतात. बघूया शेवटचा चेंडू मुंडे सरांचा या ओव्हर मधला कमबॅक करतात का आणि आपल्या संघाला
या जोखमीतून बाहेर काढतायत का? पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी आणि थोडस मिस होऊन निसर्गाच्या अडथळ्यामुळे हा बॉल जातोय सीमारेषे पार चौकारसाठी. पुन्हा एकदा अमरने सुंदर अशी फटकेबाजी करून संघाला यशस्वी धावसंख्या उभारण्यामध्ये आपलं कौशल्य या ठिकाणी पणाला लावलेले आहेत. आतापर्यंत या 5व्या षटकामध्ये 19 धावा खेचण्यामध्ये यशस्वी झालेला आहे करवीर संघ. थोडस महागडं षटक या ठिकाणी या सेमीफायनल सामन्यामधलं रामधन मुंडे सरांच्या रूपाने या ठिकाणी गगनबावडा संघाकडून टाकण्यात आलं. 29 का बघा सर, किती जण आहेत बघा. सॉरी, आता शेवटच्या म्हणजे 5व्या षटकामध्ये 29 धावा वसूल केलेले आहेत. या ठिकाणी संघाकडून 6व्या षटकाने वैयक्तिक पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर घेऊन येत आहेत ते अमोल सर. बघूया आपल्या संघासाठी संकटमोचक म्हणून या ठिकाणी उभारतील का, कारण 5व्या षटकामध्ये सुंदर अशी फटकेबाजी अमर सरांनी या ठिकाणी दाखवली. पुन्हा एकदा युवराज सिंगच्या शैलीमध्ये युवराज यांनी पटकावला हा सुंदर असा चौकार. चेअरमन चषक 2026 हा येतोय खणखणीत चौकार. अतिशय सुंदर असे युवराज पाटील आणि अमर पाटील पाटलाचा या ठिकाणी दणका या दोन्ही पाटीलच्या स्वरूपामध्ये दाखवत आहेत दोन्ही फलंदाज. सुंदर अशी फटकेबाजी, हम भी किसी से कम नाही म्हणत युवराज सरच्या रूपाने सुंदर अशी बॅटिंग या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा अमोल सरांचा दुसरा चेंडू, बघूया कमबॅक करतायत का. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय बॉल आणि 2 धावा घोषांकित क्षेत्रामध्ये. या ठिकाणी या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 70. अवघे 4 बॉल या ठिकाणी या सेमीफायनल मधले. मिस टाइम स्ट्रोक, बघूया कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण या पाहायला मिळते. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 72. अजूनही 3 चेंडू या ठिकाणी या बघायला गेलं तर अमर पाटील सर वैयक्तिक 44 धावावर या ठिकाणी नाबाद खेळ या ठिकाणी करत आहेत. त्यांना चांगल्या प्रकारची साथ या ठिकाणी युवराज पाटील सरांनी ही दिलेली आहे. थोडेसे गच्चा क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. बघूया किती धावा या ठिकाणी या चेंडूवर मिळतात. एकूण 7 धावा. बघा आपण म्हणतोय फक्त क्रिकेटमध्ये 6 धावा या शेवटच्या असतात, म्हणजे जास्तीत जास्त 6 धावा मिळू शकतात, परंतु आपल्या आत्ताच्या सामन्यामध्ये एक चांगलं उदाहरण 7 धावा एका चेंडूवर या ठिकाणी. किती बोलायचे, अजूनही 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. चेअरमन चषक 2026 सॉरी या ठिकाणी 6 धावा. या 6 धावेने धावफलक 78 धावावर पोहोचतोय. बघूया अवघे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत.
पुन्हा एकदा युवराज सरांच्या बॅट मधून खणखणीचा असा चेअरमन चषक 2026 चा षटकार या ठिकाणी मिळतोय. शिक्षक समितीचे नेते सन्माननीय मांडवकर सर यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी जुनी पेन्शन संघटनेचे शेवाडी तालुका अध्यक्ष उमेश कुंभार सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. पुन्हा शेवटचा चेंडूवर अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू आणि तितकेच या ठिकाणी मिस फिल्डिंग या ठिकाणी तीन धावा या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. या 3 धाव्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचली येते 87 धावा. या ठिकाणी करवीर संघाने गगनबावडा संघासमोर 88 धावाचं 88 धावाचं भला मोठा डोंगर या ठिकाणी मोठं आव्हान या ठिकाणी तगडं आव्हान म्हणावं लागेल. या ठिकाणी शेवटच्या 3 ओव्हरमध्ये या धावा या कुटण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत दोन्ही फलंदाज. खरोखर बघायला गेलं तर अमर सर यांनी वैयक्तिक 44 धावा ठोकलेल्या आहेत. त्याचबरोबर युवराज पाटील सर यांनी त्यांना साथ देताना 34 धावावर दोन्ही फलंदाज या ठिकाणी नाबाद राहिलेले आहेत. अतिशय तुफानी अशी फटकेबाजी या दोन्ही पाटील सरांनी दाखवलेली आपल्या मैदानामध्ये. चला लवकरात लवकर करवीर संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मैदानाचा ताबा आपण लवकरात लवकर घ्यायचा आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. बघायला गेलं तर पहिल्या 3 षटकामध्ये वाटत होतं कुठंतरी 50-60 धावा या ठिकाणी धावफलकावर या ठिकाणी होतील, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटच्या अंतिम 3 ओव्हरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या धावा खेचून 87 धावापर्यंत करवीर संघाने मजल मारली आणि 88 धावाचं भलं मोठं आव्हान या ठिकाणी गगनबावडा संघासमोर या ठिकाणी ठेवलेलं आहे सेमीफायनल 1 मध्ये. रक्षण या ठिकाणी सजवून घ्यायचं आहे. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
जी नाव या ठिकाणी सांगण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. नाही आज आणले दोन अमोल पाटील जीवन या ठिकाणी पहिल्या दिवसाचा हिरो ठरलेला जीवन आणि अमोल ना स्ट्राईकवर असणारा अमोल पाटील सर आणि नॉन स्ट्राईकवर सलामीसाठी आलेले जीवन आणि गोलंदाजी मार्कवर राहुल गावडे सर. बघूया सेमीफायनल सामन्याचा पहिला चेंडू अतिशय खोलवर टाकला आणि हा निर्धाव चेंडूची या ठिकाणी पहिल्या चेंडूवर सांगता होती आहे. थोडासा फलंदाजाचा अभ्यास करून टाकलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये या ठिकाणी येतोय. बघूया पुढचा चेंडू राहुल सरांचा अमोल सरांसाठी. अतिशय सुंदर असा फटका टोलावला होता परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज आणि या एक धावेनंतर संघाचं खातं या ठिकाणी उघडण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. भलं मोठं 88 धावाचं डोंगर या ठिकाणी उभारलेलं आहेत. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती सुंदर असा फटका आणि यशस्वी प्रयत्न झालेला आहे आणि धावसंख्या मध्ये वाढ होते. 4 धावांची धावसंख्या पोहोचलेली आहे 5. पहिल्या षटकातील चौथा चेंडू अतिशय रंगतदार अवस्थेतील हा सामना सेमीफायनलचा पहिला सामना या ठिकाणी अतिशय रोमहर्षक परिस्थितीमध्ये सुरू आहे. अतिशय सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू. पहिलं षटक अतिशय संघाला साजेस असं करतायत राहुल गावडे. नावाजलेली टीम दोन्ही तुल्यबळ टीम मध्ये असलेली लढत. पाचवा चेंडू अतिशय उंचावरती पटकवलेला आहे. पाहूया या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतायत आणि अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. आपल्या संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न परंतु तितकासा सफल ठरलेला नाही, परंतु दाद द्यावी लागेल. आपल्या टीमला जिंकवण्यासाठी जे प्रयत्न चाललेले आहेत त्या प्रयत्नांसाठी नक्कीच आपल्याला दाद द्यावी लागेल. पहिलं षटक सुरू आहे. राहुल गावडे धाव संख्या 7. अंतिम या ठिकाणी षटकातील पहिल्या षटकातील डिक्लेअर अशा 1 धावेच्या स्वरूपामध्ये पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते बिनबाद 8. गगनबावडा टीम पाठलाग करते ती 88 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते बिनबाद 8. संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत किंग्ज 11 करवीरचे नावाजलेले गोलंदाज युवराज. पहिला चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू. युवराजने आपल्या बॅटिंग मध्ये पण योगदान देऊन पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी अशा तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी करतायत युवराज. टीम स्पिरिट म्हणावं लागेल किंग्ज 11 करवीर या संघाचं. गगनबावडा संघ ही तितकाच नावाजलेला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असा समजला जातो. मगाशी ही 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 35 आणि त्यानंतर तो स्कोर पोहोचलेला होता 88 या धावसंख्येवरती. पाहूया गगनबावड्याकडून तितक्याच आक्रमकतेने प्रतिहल्ला होतोय का. दुसऱ्या षटकातला येईल हा दुसरा चेंडू. अतिशय सुंदर आणि योग्य टप्प्यावरती टाकलेला चेंडू निर्धाव अशा स्वरूपामध्ये. पहिल्या फलंदाजाची जागा घेण्यासाठी दुसरा फलंदाज या ठिकाणी आलेला आहे संजय देसाई. प्रत्येक खेळाडू हा आपल्या टीमला जिंकून देण्याचा प्रयत्न करत असतो. युवराज यांचा पुढचा चेंडू. अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी. तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतंय 10 नंबर जर्सी कडून. सुंदर एक धाव वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे किंग्ज 11 करवीर या संघाचा. तुफान फलंदाजी नंतर तुफान क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. सगळ्या क्षेत्रामध्ये तितके चांगले फलंदाज देखील गगनबावडा या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू लेगला या ठिकाणी पटकावलेला. आणि तिसरी गाव घेण्याचा मोह या ठिकाणी नडलेला आहे गगनबावडा या संघाला आणि त्यामध्येच आपल्या चांगल्या फलंदाजाला गमावून बसलेले आहेत. ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये सुपर ओव्हर मध्ये सामना जिंकून दिलेला होता असा फलंदाज या ठिकाणी धावचीत या स्वरूपात बाद होतोय आणि संघासाठी मोठं नुकसान म्हणावं लागेल या ठिकाणी. तरीही प्रतिहल्ला करण्याच्या तयारीमध्ये गगनबावडा टीम आपल्याला पाहायला मिळेलच. थोड्याशा दबावामध्ये या ठिकाणी विकेट पडते. अकरा 2 बाद 11. टोटल 10 चेंडूंचा सामना या ठिकाणी झालेला आहे. धाव संख्या पोहोचलेली आहे 12. अजूनही 11. अजूनही जवळपास 66 धावांची गरज. यॉर्कर स्वरूपामध्ये टाकलेला चेंडू बॅटची कड लागून तेथेच विसावलेला आहे. कोणत्याही स्वरूपाची धाव नाही आहे. निर्धाव असा चेंडू. संजय देसाई स्ट्राइक वरती आहेत. संजय देसाई नॉन स्ट्रायकर वरती रामधन मुंडे. सेमी फायनलचा पहिला सामना दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तितका चांगला सुंदर असा पटकावला चेंडू आणि या ठिकाणी पाहूया 4 धावांच्या स्वरूपामध्ये आपल्या संघाची धाव संख्या वाढवलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 15. अशाच पद्धतीने फटकेबाजी करण्याची आवश्यकता आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किंग्ज 11 करवीर संघाची धाव संख्या होती 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 आणि आता गगनबावडा टीमची धाव संख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 15. 8 धावांचा अंतर आहे. किंग्ज 11 संघाने पिकअप जो घेतलेला होता तो 5व्या षटकामध्ये राहुल गावडे
संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत किंग्ज 11 करवीर संघाचे नावाजलेले गोलंदाज. प्रतिहल्ला करावा लागेल गगनबावडा संघाला. चेअरमन षटकावरती नाव जर कोरायचं असेल तर तितकंसं आपल्याला धुवाधार फलंदाजी करावी लागेल. पाहूया राहुल गावडे आणि रामधन मुंडे यांच्यामधील हा सामना. पाहूया कोण बाजी मारते. पहिला या ठिकाणी चेंडू आणि षटकार या ठिकाणी ठोकलेला आहे रामधन मुंडे यांनी. सुंदर असा षटकार पहिल्या चेंडूवरती, तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात केलेली आहे. राहुल गावडे आणि रामधन मुंडे यांच्यामधील हा सामना पहिलाच. पुढचा एकदा चेंडू, यालाच म्हणतात गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव या ठिकाणी, आणि समीकरण आणि स्ट्राईक रेट या ठिकाणी बदलते. पुढचा चेंडू राहुल गावडे यांचा रामधन मुंडे यांच्यासाठी, आणि या ठिकाणी नो बॉलचा इशारा पंचांच्याकडून. एक अतिरिक्त धाव संख्या पोहोचते 22. तिसरं षटक सुरू आहे. रामधन आहेत स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि सुंदर असा थ्रो, आणि या ठिकाणी मात्र एक धाव चपळाईने पूर्ण करतायत रामधन मुंडे. स्वतःचही धावा वाढतायत आणि संघासाठी योगदान देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय गगनबावडा टीम. संजय देसाई वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळत आहेत आणि रामधन मुंडे 3 चेंडूवरती 7 या धावसंख्येवरती खेळत आहेत. दोघांच्याकडून पुरेपूर प्रयत्न चालू आहेत. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. जोरदार कमबॅक राहुल गावडे यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर देखील पुन्हा पुढचे 3 चेंडू या ठिकाणी योग्य दिशेने टाकून कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा पुन्हा एकदा 2 डिक्लेअर स्वरूपात 2 धावसंख्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या पोहोचलेली आहे 25. तिसरं षटक, धावसंख्या 2 बाद 25. ताकदीने मारण्याचा प्रयत्न, आणि एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय या ठिकाणी. धावसंख्या 26. ओव्हर या ठिकाणी संपलेली आहे. पकडलेला आहे नो बॉल. षटक या ठिकाणी संपलेला आहे.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 26. गड संघाचं सुद्धा या तिसऱ्या दिवसामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. चंदगड संघ आणि शिरोळ संघा दरम्यान अतिशय चुरशीची लढत दुसरी सेमीफायनल या ठिकाणी आपल्या या मैदानावर या इनिंग नंतर आपल्याला पाहायला मिळेल. बघूया, मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये पुन्हा एकदा युवराज पाटील सर आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. नावातच युवराज आहे. सुंदर असे फलंदाजीमध्ये सुद्धा चमक दाखवली आणि गोलंदाजीमध्ये चमक दाखवली, पण त्याच पद्धतीचा सुंदर असा फटका आणि बॉल जातोय सीमारेषे पार आणि येतोय चेअरमन चषक 2026 हा उत्तुंग षटकार. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी संजय देसाई सर यांच्या रूपाने या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळते. हम भी किसी से कम नाही म्हणत संजय सर चांगली फटकेबाजी या ठिकाणी मैदानावर करतायत. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती 32. बघूया युवराज पाटील सरांचा दुसरा चेंडू संजय सरांसाठी. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळते. खोलवर चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर युवराज सरांनी केलेली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलला चेंडू आणि बघूया जर थोडीसे या ठिकाणी मिस फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने जर जोड दिली तर गोलंदाजी अजून बहरात येते असं म्हणायला पाहिजे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु तितकीच सुंदर फिल्डिंग आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी रवी सरांच्या रूपाने या ठिकाणी आपल्या मैदानावर पाहायला मिळालं. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती 36. बघूया युवराज सरांचा पुढचा चेंडू आणि सामना करतील. संजय सर पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलला चेंडू आणि बॉल जातोय 1 धावेसाठी गायकवाड सरांच्या हातामध्ये. गायकवाड सरांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी करून दाखवलेली आहे या मैदानामध्ये. अतिशय तगडा आव्हान या ठिकाणी आणि 1 टू गो. युवराज सरांचा हा शेवटचा चेंडू हलक्या हाताने टोलला आणि थोडस मिसफिल्ड
बघूया किती धावा मिळत आहेत ते. दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत फलंदाज. आणि अंपायर अतिरिक्त आहे का? डिक्लेअर. एकूण धावा किती? 3 ना? ओके. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला त्यामुळं गोष्यांची क्षेत्रामुळं 1 धाव आणि काढलेल्या 2 धावा असे एकूण 3 धावा या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर वसूल केलेल्या आहेत गगनबावडा संघाने. आणि 3 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 40. अजूनही 12 चेंडू मध्ये 48 धावाची जिंकण्यासाठी आवश्यकता आहे गगनबावडा संघाला. 12 चेंडू आणि 48 धावा. युवराज पाटील सरांनी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी सेमीफायनल सामन्यामध्ये दाखवलेली आहे. फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली चुणूक मैदानावर 34 धावा ठोकून आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा 2 ओव्हरमध्ये चांगली चुणूक या मैदानावर युवराज सरांनी दाखवलेली आहे. खरोखर त्यांचं क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, अतिशय चांगली तगडी फलंदाजी शरीराच्या हिशोबाने चालू आहे त्यांची. गोलंदाजी मार्कवर अमर ना? पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि डिक्लेअर मध्ये जातोय 2 धावेसाठी. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 42. अनुभवी क्रिकेट मधल्या करवीर तालुक्यामध्ये अनुभवी फलंदाज म्हणून अमर पाटील सरांकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर टिचून गोलंदाजी करण्यामध्ये सुद्धा पटाईत असणारे अमर पाटील सरांचा पुढचा चेंडू मुंडे सरांसाठी. मुंडे सरांनी अतिशय चांगला फटका लगावला. बघूया किती धावा होत आहेत. आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. हा येतोय चेअरमन चषक 2026 चा चौकार. मुंडे सरांनी 4 धावा वसूल करून या 4 धावेनंतर संघाच्या धावसंख्येमध्ये भर घालून धाव फलकावर 46 धावा या ठिकाणी सजलेले आहेत. अजूनही 42 धावाचं आव्हान या ठिकाणी पुढील 10 चेंडू मध्ये गगनबावडा संघाला आहे. बघूया गगनबावडा संघ कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा 1 धाव अतिरिक्त धाव या ठिकाणी धाव फलकावर या ठिकाणी सजलेली आहे. 48 धावा या धाव फलकावर या ठिकाणी गगनबावडा संघाने लगावलेले आहेत. अजूनही 40 धावाची आवश्यकता आहे. चांगल्या प्रकारची या ठिकाणी क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते आणि तितक्याच चांगल्या प्रकारचा थ्रो. आणि थोडस मिस फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. आणि या 3 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 51. शुभ आकड्यावर 51 या धावसंख्येवर धाव फलक पोहोचतोय. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला हा चेंडू अनुभवाचा कस या ठिकाणी लावताना दिसतोय अमर पाटील सर. टिचून या ठिकाणी कमबॅक गोलंदाजी मार्कवर अमर पाटील सरांच्या रूपाने पाहायला मिळते. अतिशय सुंदर असा टोलला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली पण मिस झालं या ठिकाणी म्हणावं लागेल. थोडस क्षेत्ररक्षण या ठिकाणी कच्च्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळते मैदानामध्ये.
आणि 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. आणि या 3 धावेनंतर गगनबावडा संघाची मजल या ठिकाणी 53 धावावर पोहोचलेली आहे. अजून एक चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. या षटकातला 5व्या षटकातला शेवटचा चेंडू अमर पाटील सर यांचा आणि सामना करतील मुंडे सर. बघूया दोघांमधलं युद्ध कोण जिंकेल, कोण बाजी मारेल. आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये बॉल जाते वाईट. बघूया शेवटचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर प्रगती पथावर अतिशय खोलवरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तितक्या चांगल्या प्रकाशात रक्षणाने मुंडे सरांच्या रूपामध्ये हा धक्का गगनबावडा संघाला लागतोय. धावबाद फलंदाज धावबाद होतोय मुंडे सर. आणि या ठिकाणी 5 ओव्हर समाप्तीनंतर गगनबावडा संघाच्या धावा 54 धावा. या ठिकाणी दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय शिवाजी रोडे पाटील सर यांचं आगमन या ठिकाणी मैदानावर झालेलं आहे. त्यांचं सहर्ष असं स्वागत आहे. आता फलंदाजी करण्यासाठी फलंदाज मधून मैदानावर आलेले रवी सर. बघूया रवी सर आपल्या संघाला संकटमोचक म्हणून उभारतील का आणि आपल्या संघाला यशस्वी करण्यामध्ये सफल होतील का थोड्याच वेळात बघायला मिळेल. आणि शेवटचं करवीर संघाकडून षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलेले आहेत. अजूनही किती धावा झाल्या? अजूनही 34 धावाची आवश्यकता आहे. या ठिकाणी वैयक्तिक पहिलं षटक आणि करवीर संघाचं शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी या सामन्यामधलं गोलंदाजी मार्कवर घेऊन आले आहेत ते पंडित सरांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन संघाचं 6वं षटक या ठिकाणी प्रगती पथावर टाकण्यासाठी आलेले आहेत. बघूया अतिशय सुंदर असा चेंडू, तितक्या चांगल्या प्रकारचा फटका आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय चेअरमन चषक 2024 चा खणखणीत चौकार. आणि रवी सर ने दाखवून दिले की आम्ही बी चांगल्या प्रकारची या ठिकाणी मैदानामध्ये फलंदाजी करू शकतो. याचं उत्तम उदाहरण रवी सरांनी पहिल्या चेंडूवर समाचार घेतला आणि बॉल पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. पाच चेंडू मध्ये 30 धावाची आवश्यकता आहे गगनबावडा संघाला जिंकण्यासाठी. 5 चेंडू मध्ये 5 षटकारांची आवश्यकता. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर टाकला चेंडू आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. कुठलीही धाव नाही. शेवटी जोखीम पत्कावर लागणारच आहे रवी सरांना. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकण्यामध्ये यशस्वी झाले आहेत पंडित सर. थोडस बॅट्समॅनचा अभ्यास घेऊन टाकलेला हा चेंडू या ठिकाणी. आणि करवीर संघ जिंकण्याच्या उंबरवट्यावर पोहोचलेला आहे. बघूया पुन्हा एकदा वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. 59 धावावर या ठिकाणी गगनबावडा संघाने धावा या ठिकाणी कुटलेले आहेत. बघूया पुढचा चेंडू पंडित सरांचा आणि सामना करतील
संजय सर. चांगल्या प्रकारचा फटका आणि बघूया संतोष सरांनी अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करून संजय देसाई सर या ठिकाणी आउट झालेले आहेत आणि पवेलियनचा रस्ता त्याने जड पावलाने या ठिकाणी जात आहेत. चांगली फलंदाजी संजय देसाई सरांनी या ठिकाणी मैदानावर केली होती, परंतु संघाला यशस्वी करण्यामध्ये ते थोडस कमी पडलेत. वैयक्तिक धावा 22 धावा काढून या ठिकाणी बाद झालेले आहेत संजय देसाई सर. चांगली खेळी या ठिकाणी त्याने आपल्या संघासाठी केलेली आहे. बॅट्समॅनचं नाव सर, फलंदाजाचं नाव सांगा सर. संग्राम सर. ठीक आहे. स्ट्राईक फलंदाज संग्राम सर. अतिशय सुंदर असा चेंडू, थोडस मिस म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी राहिलेली आहे. करवीर संघाने विजय या ठिकाणी संपादन करण्यामध्ये या ठिकाणी सेमीफायनल मध्ये बाजी मारून करवीर संघाने परत एकदा फायनल मध्ये गाठलेला संघ, पहिला संघ ठरला. 2026 चेअरमन चषक चा पहिला फायनल संघ ठरला तो करवीर संघ. अतिशय सुंदर अशी शेवटच्या 3 षटकामध्ये फलंदाजी करून आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतो तो